दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात नागरिकांमध्ये भीतीचं सावट निर्माण करणाऱ्या T-120 या नरभक्षक वाघिणीला वन विभागानं अखेर यशस्वी मोहिमेद्वारे जेरबंद केलं आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर या वाघिणीला पकडण्याची मागणी जोर धरत होती। वन विभागाच्या नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाईमुळे परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि शेतमजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे। 9 जुलै 2026 रोजी बल्लारपूर येथील अनिल भास्कर दिवठे वय वर्ष 32 हे कुरण परिसरात रानभाजी गोळा करण्यासाठी गेले असताना याच वाघिणीनं त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा जीव घेतला होता। याआधी या वाघिणीकडून मनुष्य आणि पाळीव जनावरांवर हल्ल्यांच्या घटना घडल्यानं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। वाढता मानव वन्यजीव संघर्ष लक्षात घेऊन वन विभागानं तातडीनं विशेष बचाव मोहीम राबविली। 29 जुलै कक्ष क्रमांक 222 मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे यांनी डार्टद्वारे भूल देण्याची प्रक्रिया पार पडली, तर पोलीस हवालदार तथा शूटर अजय सी मराठे यांनी अचूक नेम साधत वाघिणीला बेशुद्ध करण्यात यश मिळविलं। उपवन संरक्षक डॉक्टर कुमारस्वामी, SR सहाय्यक वनसंरक्षक अरविंद जे, दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी आकाश व्ही सोंडवले, वन्यजीव तज्ज्ञ राकेश अहुजा आणि वन कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकानं ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली। या कारवाईनंतर परिसरात समाधानाचं वातावरण असून नागरिकांनी वन विभागाच्या कार्याचं कौतुक केलं आहे।